शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि अनेक जे समस्याग्रस्त आहेत महाराष्ट्रात, जे सरकारच्या याला पिडलेले आहेत, त्या सर्वांच्या मदतीसाठी, त्यांच्या मागणीसाठी बच्चू कडू आंदोलन करतायत, अन्नत्याग आंदोलन करतायत। त्यापूर्वी बच्चू कडू एका गाडीमध्ये बसून आपल्या कार्यकर्ते जे आहेत हे बाईक रॅलीनी या ठिकाणी यांच्या सहभागी होत आहेत। आपण पाहू शकतो की बच्चू कडूंना आगे बढो असे या ठिकाणी नारेबाजी करतात। अमरावतीच्या मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी बच्चू कडू करणार आहेत। आपल्यासोबत बच्चू कडू, काय भाऊ, आंदोलन पुन्हा? मला आम्ही रायगडावर आंदोलन केलं, नंतर मशाल आमदारांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन केलं, रक्तदान करून आंदोलन केलं, आता अन्नत्याग आंदोलन करून आंदोलन करतो आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाषणात म्हटलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, 7-12 कोरा म्हणून मतं घेतली आणि आता ते विसर पडलेलं आहे। MSPच्या म्हणजे हमीभावाच्या 20% अधिक अनुदान आम्ही त्यांना देणार आहोत असे सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं। हे सगळे मुद्दे आता मागं पडलेले आहे, सरकार या बाबतीत बोलायला तयार नाही। यासोबत पेरणी ते, कारण भाव भेटत नाही म्हणून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे मजुराचे आहेत ते त्याच्यात समाविष्ट केले पाहिजे। फळबागासाठी 3+5 अशी योजना MRGSमधून कव्हर केली पाहिजे। मेंढपाळ आणि मच्छीमार आणि दूध व्यवसाय हा सुद्धा पूर्ण प्रचंड घाट्यात आलेला आहे, त्यासाठी सुद्धा योजना आखाव्या। आणि ग्रामपंचायत कर्मचारी दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, घरकुलाचा निधी 1.25 लाख भेटतं आणि आता तर ते पहिला हप्ता भेटला का बाकीचे हप्ते भेटत नाही, व्याजानं आणावं लागतं, घर भाड्यानं घ्यावं लागतं आणि अनुदान ते भाड्यात आणि व्याजातच जातं, म्हणून तो किमान 5 लाख करावे या मागणी घेऊन आम्ही हे आंदोलन करतो आहे। आणि सरकारला विनंती आहे का आपण याच्यावर तातडीनं दखल घ्यावी अशी विनंती करतो। अगर नाही घेतली दखल, सरकार जर मानायला तयार नसेल तर आम्ही सुद्धा थांबायला तयार नाही आहे। शेवटच्या क्षणापर्यंत अंतयात्रा निघाल तरी 72, पण आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। भाऊ, या आंदोलनाला कोणाकोणाचा पाठिंबा मिळतो आहे? कोणाकोणाचे फोन आतापर्यंत आले? सध्या कोणाचे फोन आले नाही। महेंद्रसिंग टिकेत हे उद्या येणार आहे आंदोलनस्थळी, त्यानंतर पाहू अधिक काय। भाऊ, सरकार नेहमी कोणती सरकार शेतकऱ्याबद्दल आश्वासनं देते पण विसरच पडते। अनास्था एकतर आमच्या शेतकऱ्याला जाती धर्म पंथात गुंतून ठेवलेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये OBC मराठा वाद असेल, प्रचंड धार्मिकता असेल, यामध्ये मुद्द्याच्या लढ्या मागं राहतं। व्यवस्थित आमच्या तरुणांच्या डोक्यात, शेतकऱ्यांच्या डोक्यात जात आणि धर्म घालून त्याची जीवन मरणाचा जो विषय आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। आणि मग अशा काळात आम्ही ह्या विचित्र म्हणजे उलट प्रवाहानं वाहतो आहे। म्हणजे एका इकडे जाती धर्माच्या लढ्या चालू असताना आम्ही मुद्द्याची लढाई घेऊन लढतो आहे आणि ते कठीण जरी असले तरी आम्ही ते लढू। सत्तेत आल्यानंतर आश्वासनांचा विसर हे प्रत्येक सरकाराचा आहे। याही सरकारने घोषणा केली होती, याही सरकारनं आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी करू, पण त्या घोषणेकडे दुर्लक्ष झालं म्हणून आंदोलन करतायत। अन्नत्याग आंदोलनात आमची अंतयात्रा निघली तर 72, पण आम्ही आता मागे हटणार नाही अशी सज्जड जो दम आहे किंवा सज्जड घोषणा जी आहे या ठिकाणी बच्चू कडू यांनी केलेली आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती।